सर्वांना नमस्कार. स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून कर्मेना भाग 4. अर्जुन, विश्वासरावांनी आवाज दिला. तुम्ही बसा, तोपर्यंत तो येतच आहे. ही माझी मोठी सून राजश्री खास तुमच्यासाठी शिरा बनवत होती. विश्वासरावांनी आलेल्या पाहुण्यांशी राजश्रीची ओळख करून दिली. तिने चेहऱ्यावर हसू आणत हात जोडले. मी येतेच कपडे बदलून राजश्री खोलीत जायला निघाली. तो चोरून येणारा अर्जुन तिला जिन्यात भेटला. त्याला बघून ती थांबली. ऑल द बेस्ट अर्जुन. खाली बघत राजश्री म्हणाली, ऑल द बेस्ट कशासाठी? तुझ्या वधू परीक्षेसाठी. खाली आली आहेत माणसं. राजश्रीचं बोलणं ऐकून अर्जुनचा चेहरा परत. तो पुढे काय बोलणार तोच विश्वासरावांनी त्याला हाक मारली. अर्जुन, राजश्री घरीच असणार आहे. मनोहरला मात्र जायचं आहे घरी. इथे आहे जरा. सगळ्यांसमोर अर्जुन काही बोलता आलं नाही. तो खाली आला. विश्वासराव खुश दिसत होते. समोरच त्यांचा मित्र, त्यांची बायको आणि त्यांच्यासोबत एक मुलगी दिसत होती. मुलीला बघून अर्जुनने मान खाली घातली. हा माझा धाकटा अर्जुन, मोठा प्रज्वल ऑफिसमध्ये आहे. विश्वासराव ओळख करून देत म्हणाले. नाव छान आहे अर्जुन, मनोहरराव म्हणाले. त्याच्या आईने ठेवले आहे. बायकोचा विषय निघताच विश्वासराव थोडे गैरवरले. ते बघून चिडलेला अर्जुन थोडा शांत झाला. माझ्याकडे काही काम होतं का? अर्जुनने विचारताच मनोहररावांनी आश्चर्याने विश्वासरावांकडे बघितलं. अर्जुन? विश्वासराव घसा खाकरत म्हणाले. ही मनोहरची मुलगी आहे वेदिका. अर्जुनने तिच्याकडे बघितलं. ती अर्जुनकडे एकटक बघत होती. तिच्या नजरेत तोच बावचळला. त्याने विश्वासरावांकडे बघितलं. त्याच्या मनात काय चाललं होतं हे त्याला समजले. सकाळी म्हणून त्यांनी लग्नाचा परत विषय काढला होता. मी नाही म्हणणार माहीत होतं म्हणून त्यांनी माझा असा गेम केला. ओके, मी पण त्यांचाच मुलगा आहे. अर्जुनच्या मनात विचार चालू होते. मामा, आजोबा. दरवाजातूनच ओरडत आरव अद्वैत पळत आले. पण घरात पाहुणे बघून एकदम थबकले. त्यांना गप्प झालेलं बघून विश्वासराव पुढे आले. ही माझी 2 नातवंड, आरव आणि अद्वैत. मुलांनो, या आजोबांना नमस्कार करा. नमस्कार वगैरे नको, इथे बसा रे. वेदिका, ते आणलेले चॉकलेट दे मुलांना. बाकी वळण चांगलं आहे मुलांना, मनोहरराव म्हणाले. आरव, अद्वैत बॅग आतमध्ये ठेवून या. चॉकलेट खाणाऱ्या मुलांना विश्वासराव म्हणाले. चॉकलेट खात मुलं तशीच उठली. सगळं लक्ष चॉकलेटवर असणाऱ्या आरवला वेदिकेचा पाय दिसला नाही. तो अडखळून पडणार तोच त्याने तो चॉकलेटचा हात तिच्या ड्रेसला लावला. ते बघून ती चिडली. तिने पटकन त्याचा हात झटकला. अर्जुनचं सगळं लक्ष आरवकडे होतं. वेदिकाने त्याला झटकताच अर्जुनने पुढे होऊन त्या आरवला उचललं. त्याला कडेवर घेऊन अर्जुन मुलांना खोलीत घेऊन गेला. त्याच्या या वागण्याने वेदिका मात्र गोरीमोरी झाली. मुलांवर अर्जुनचा खूप जीव आहे. विश्वासराव वेदिकेला समजावू लागले. तू तोच चॉकलेटचा डाग धुवून येतेस का? आशा दाखवेल तुला. अर्जुनने मुलांना खोलीत बसवलं. त्याने आरवचा हात धुतला. तोपर्यंत राजश्री तिथे आली होती. आलात तुम्ही? चला आवरा, मी खायला देते. आणि अर्जुन, तू आतमध्ये. ते आरवचा हात धुवायला. ममा, आरवचा हात त्या आंटीला लागला. त्या चिडल्या म्हणून काका आरवला कडेवर घेऊन आत आला. हातातलं चॉकलेट संपवत अद्वैतने आईला सांगितलं. तसं राजश्रीने अद्वैतच्या डोक्यावरून हात फिरवला. आई होणं आणि मुलांना प्रेमानं वागवणं सोपं नसतं. बोलताना राजश्रीची नजर अर्जुनकडेच होती. दादा, तुम्हाला काकांनी बाहेर बोलवलं आहे, आशा सांगायला आली. इच्छा नसतानाही अर्जुन तिथून उठला. आशा, मुलांचे कपडे बदलून त्यांना खायला दे. मी जरा बाहेर पाहुण्यांकडे बघते. राजश्री सुद्धा उठली. अर्जुन, अरे इथे बस जरा, ओळख तर होऊ देत. मनोहरराव अर्जुनला बघत म्हणाले. माझी ओळख? रागाने विश्वासरावांकडे बघत अर्जुनने विचारलं. हो, अरे त्यासाठीच तर तुला मी म्हटलं नाही का? याला म्हणजे या वेदिकेला इथे नवीन बिझनेस सुरू करायचा आहे. आता त्यासाठी तुझ्यापेक्षा चांगलं मार्गदर्शन कोण करणार? बरोबर ना मनोहर? विश्वासराव मध्येच बोलले. हो हो, मी तर म्हणेन इथं बसण्यापेक्षा तुमच्या टेरेसवर किंवा बाहेर बागेत जाऊन बोला, म्हणजे आम्हाला पण इथे बसून निवांत गप्पा मारता येतील, मनोहरराव म्हणाले. त्यांचं बोलणं ऐकून वेदिका उठली. नाईलाजाने अर्जुनला सुद्धा उठावं लागलं. बाग छान आहे तुमची. अर्जुन काही बोलत नाही बघून वेदिकानेच बोलायला सुरुवात केली. अर्जुनने तिच्याकडे बघत एक अवघडलेलं हास्य केलं. नक्की कोणता बिझनेस करायचा आहे तुम्हाला? अर्जुन थेट विषयावरच आला.
कमॉन अर्जुन, एवढं इनोसंट बनू नकोस. एका मुलाला आणि मुलीला एकटेच बिझनेसच्या गोष्टी करायला कुणीही पाठवत नाही, हसतच वेदिका म्हणाली. मला तर कोणत्याच बाबतीत पडायचं नाही. अर्जुन तिथून निघू लागला. तो जात आहे हे बघून वेदिकाने त्याचा हात पकडला. ओ अँग्री यंग मॅन, मला बाबा आवडला. मला आवडेल तुझ्याशी लग्न करायला. वेदिका हसत म्हणाली. लग्न करण्यासाठी दोन्ही बाजूंची पसंती लागते आणि मला हे लग्न मान्य नाही. वेदिकाच्या हातातून हलकेच आपला हात सोडून घेत अर्जुन म्हणाला. का? माझ्यात न आवडण्यासारखं काय आहे? थोडं रागानेच वेदिकाने विचारलं. तसं तर मी कारण द्यायला बांधील आहे, पण तरीही लहान मुलांशी जे नीट वागू शकत नाहीत त्यांच्या एकंदरीत वागणुकीवरून मला शंका असते. अर्जुनचं बोलणं ऐकून वेदिका वरमली. मी त्या मुलाचा हात झटकला म्हणून तुला राग आला? तो मुलगा, तो माझ्या भावाचा मुलगा आहे. कुणी रस्त्यावर पडलेला नाही किंवा रस्त्यावरच्या मुलांशी सुद्धा मी इतकं रूढ वागू शकत नाही. अर्जुनला राग अनावर होत होता. ओके, मी लक्षात ठेवेन, पण एवढ्या छोट्या गोष्टींसाठी तू मला नकार नाही देऊ शकत. वेदिका गर्वाने म्हणाली. तुझ्यासाठी क्षुल्लक असलेली गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे, त्यामुळे माफ करा, आपला योग नव्हता. अर्जुन तिथून थेट आपल्या खोलीत निघून गेला. रागाने धुमसत वेदिका हॉलमध्ये आली. आधीच अर्जुन तिथून गेल्यावर विश्वासराव काय झालं हे बघायला उठले होते. काय झालं वेदिका? त्याचा चेहरा रागाने लाल झालेला बघून मनोहररावने विचारले. डॅड, त्याला लग्न करायचं नव्हतं, मग इथे काय आपल्याला अपमान करून घ्यायला बोलवलं आहे का? तसं नाहीये, मला वेदिका आवडली, अर्जुनसाठी योग्य वाटली म्हणून तुम्हाला मी बोलवलंय. त्याला आयडिया दिली नाही हे चुकलं माझं, पण मला वाटलं की तो वेदिकाला बघून त्याचा निर्णय बदलेल. विश्वासराव अपराधीपणे बोलू लागले. मुली म्हणजे मुलं सुधारण्याची मशीन वाटल्या का तुम्हाला? मुलगा ऐकत नाही म्हणून मुलीला समोर आणलं आणि मुलगा सुधारला? हे फक्त पिक्चरमध्ये होतं, खऱ्या आयुष्यात नाही. आणि यापुढे असं वागताना विचार करून वागा. विश्वासराव वांना वेदिकाने सुनावलं. मनोहरराव तिथून उठले आणि काही न बोलता निघून गेले. झालेल्या अपमानाने हतबल होऊन विश्वासराव सोफ्यावर बसले. त्याच मनस्थितीत त्यांनी एक निर्णय घेतला. काय आहे हे अर्जुन? असं काय बोललास तू त्या मुलीला की ती मुलगी बाबांचा अपमान करून गेली? राजश्री अर्जुनला ओरडत होती. मी असं काही बोललो नाही, मी फक्त तिला म्हटलं की आपला योग नाही. अर्जुन आपली बाजू मांडत होता. पण मी म्हणते तुला हे एवढं सगळं बोलायची गरज तरी काय होती? बाबांनी बघून घेतलं असते ना. प्रज्वल, तू तरी बोल काहीतरी. प्रज्वलला आत येताना बघून राजश्रीने त्याला मध्ये ओढलं. कोणाला काय बोलायचं आहे? घरात आल्यावर श्वास तरी घेऊ द्या की जरा. प्रज्वलने अर्जुनकडे बघितलं. याला मी काय बोलणार? तो त्याचे निर्णय घ्यायला समर्थ आहे. तो आहे रे, पण बाबांचं काय? ती माणसं गेल्यापासून त्यांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं आहे. त्यांनी काही खाल्लं पण नाहीये. राजश्रीचे हे बोलणे ऐकून आता मात्र अर्जुनला टेन्शन आलं. तो मगाशी पाहुण्यांसमोर त्यांच्या रूममध्ये गेला. तिथून बाईकची किल्ली घेऊन जो बाहेर पडला तो नुकताच घरी आला होता. कोणाशी बोलायला नको म्हणून फोनही बंद करून ठेवला होता. तेव्हा गेलेला तो नुकताच घरी आला होता म्हणून येताच राजश्रीने बोलायला सुरुवात केली होती. त्याला खरं तर विश्वासरावांशी भांडायचं होतं, पण आता त्यांनी खोलीत स्वतःलाच बंद करून घेतलंय हे ऐकून त्याला टेन्शन आलं. तो सगळ्यांना सोडून पळत विश्वासरावांच्या खोलीजवळ गेला. बाबा, दरवाजा उघडा. बाबा प्लीज दरवाजा उघडा. मी चुकलो, मी परत नाही वागणार असं. पण तुम्ही दरवाजा उघडा, अर्जुन दरवाजा वाजवत म्हणाला. प्रज्वल सुद्धा दरवाजाजवळ आला. त्याने सुद्धा आवाज दिला. बाबा दरवाजा उघडा, आपण शोधू यातून मार्ग. पण तुम्ही चिडू नका, दरवाजा उघडा बाबा. मला भीती वाटते आहे. त्यांनी काही चुकीचं तर केलं नसेल ना? राजश्री पटकन बोलून गेली. हे ऐकताच अर्जुनच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. तो अजून जोरात दरवाजा वाजवू लागला. यातून काही आवाज येत नव्हता. आता प्रज्वल राजश्रीवर चिडला. तुला अक्कल नव्हती का? कशाला त्यांना दरवाजा लावू दिलास? अरे मला काय माहीत, मी मुलांना घेऊन क्लासला गेले होते. तिथून आल्यावर मुलांचं आवरलं आणि बाबांना जेवायला बोलवायला गेले. राजश्री रडत म्हणाली. आणि आशा, तिला नाही का समजलं? आज तिला घरी लवकर जायचं होतं. दादा, मला असं वाटतं आपण वेळ नको घालवायला, आपण हा दरवाजा तोडूयात. का? अर्जुन पॅनिक झाला होता. मी किल्लीवाला शोधू का? राजश्री परत मध्ये बोलली. हे तू आधी करायला पाहिजे होतंस.
प्रज्वल चिडून म्हणाला. अर्जुन तयार? शर्टच्या बाया मागा करत प्रज्वलने विचारलं. हो. अर्जुन सुद्धा मागे झाला. दोघं दरवाजावर धडकणार तोच दरवाजाची कडी आतून उघडण्याचा आवाज आला. तो ऐकून दोघं थांबले. विश्वासरावांनी दरवाजा उघडला. बाबा तुम्ही ठीक आहात? अर्जुनने त्याला मिठी मारली, पण ते मात्र निर्विकार होते. त्यांनी ती मिठी सोडवली. अर्जुन त्याने दुखावला गेला. विश्वासराव तसेच प्रज्वलकडे वळले. प्रज्वल मला बोलायचं आहे सगळ्यांशी, ते शांतपणे बोलले. बाबा नंतर बोला, आधी पाणी प्या, प्रज्वल म्हणाला. अर्जुन पटकन जाऊन पाणी घेऊन आला, पण विश्वासरावांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. ते बघून प्रज्वल स्वतः उठणार तोच राजश्रीने त्याच्या हातात पाण्याचा ग्लास दिला. प्रज्वलने तो ग्लास विश्वासरावांसमोर धरला. त्यांनी पटापट पाणी पिऊन टाकले. बाबा बसा इथे. प्रज्वलने विश्वासरावांचा हात धरून त्यांना सोफ्यावर बसवलं. ते चेहऱ्यावरून खूपच त्रासलेले दिसत होते. इथे माझ्यासमोर बसा, थकलेल्या आवाजात विश्वासराव बोलू लागले. बाबा तुम्हाला बोलायचा त्रास होत आहे, तुम्ही आता जेवून आराम करा, आपण उद्या बोलू. डोळ्यातलं पाणी लपवत अर्जुन म्हणाला. मला जे बोलायचं आहे ते मी आत्ताच बोलणार. प्रज्वल नीट आहे. मी माझं जुनं मृत्यूपत्र रद्द करतो आहे. विश्वासरावांचे शब्द ऐकून प्रज्वल आणि राजश्रीला धक्का बसला. पुढील भाग ऐकायला आवडेल का? कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.